चव्हाणताई, त्यांच्याबरोबर आलेले सगळे माझे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, उमेश पाटील, रणजित शिंदे, अभिषेक आव्हाड, रमेश पाटील, अक्षय भांड, संजय पाटील, बंडूनाना ढवळे, अशोक लुणावत, शिवाजी पाटील, माझ्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, सर्व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच शारदीय नवरात्र चोवीस सांगता होतीये आणि त्या निमित्तानं स्त्री शक्तीला वंदन करतो। उद्याच्या असलेल्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देखील देतो। आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यशाचं, समृद्धीचं, सुखाचं, यशस्वी सीमोल्लंघन व्हावं असं आई जगदंबेच्या चरणी साकडं देखील घालतो। मित्रांनो, आज मला बबनदादांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या निमित्तानं निमंत्रण दिलं होतं। 11 वाजताची वेळ होती, पण मला उशीर झाला। त्याचं कारणच मुळात असं होतं की डिफेन्सचा एअरपोर्ट असल्यामुळं तिथून हेलिकॉप्टर उडायलाच त्यांनी जवळपास 11:30ला परवानगी दिली। काही त्यांच्या अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे यायला उशीर झाला। त्याबद्दल सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर वडीलधाऱ्यांच्या शुभ हस्ते गळीत हंगाम सुरू करण्याचा काम बबनदादांनी आणि संचालक गोडानी केलं। त्याचं कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू असल्यामुळे त्यांनी सांगितलं की राजकीय लोकांनी बोली टाकायची नाही। शेवटी आपण नियमाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत। ती आपली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेचा मान ठेवत कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याबद्दलची काळजी बबनदादा आणि आम्ही सगळ्यांनी घेतली आणि मोळी त्यांनी टाकली। आम्ही आपल्या बाजूला ते पाहत होतो आणि त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो। मित्रांनो, मधी राजू शेट्टी देखील म्हणालेले होते की अजून गळीत हंगाम कधी सुरू करायचा याबद्दलची बैठक एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची झालेली नाहीये आणि अजित पवारांनी मग 23 तारीख कशी दिली। मी नंतर राजू शेट्टींना फोन केला आणि सांगितलं की राजू शेट्टीजी, आपण खासदार होता, आपण शेतकरी संघटनेचे नेते आहात, शेतकऱ्यांच्या करता आपण लढता, भांडता, आंदोलन करता, पण अनेक वर्ष ही परंपरा आहे। आता उद्या दसऱ्याच्या निमित्तानं पण अनेकांनी मुहूर्त साधलेला आहे आणि मोळी टाकतात। कारखाना सुरू करत नाही। कारखाना 1 तारखेला सुरू होणार, 31 तारखेला रात्रीच तोड बसणार आणि सकाळी ऊस आल्यानंतर रितसर कारखाना सुरू होणार। ते म्हणले की ठीक आहे। उद्या मी पण माझ्या माहितीप्रमाणे सकाळी कोपरगावचा कोळपेवाडी म्हणजे शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, आशुतोष काळे त्याचे चेअरमन आहेत, तो सुरू करतोय, म्हणजे सुरुवात करून देतोय आणि संध्याकाळी माझ्याच भागातला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी आम्ही जाऊन सुरुवात करतोय। मित्रांनो, हे सतत चालत असतं। माझ्या आधी वेगवेगळ्या मान्यवरांची भाषणं झाली, त्याच्यामध्ये रणजित शिंदे यांनी प्रास्ताविक केलं। ढवळे बोलले, त्याच्यानंतर संजय दादा पाटील बोलले आणि मग नंतर आपल्याला विठ्ठलराव दादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बबनदादांनी मार्गदर्शन केलं। अनेक प्रश्न आहेत। मी देखील राजन मालक इथं बसलेले आहेत, बबनदादा इथं बसलेले आहेत। ज्यावेळेस ह्या दोघांनी सहकारी साखर कारखाने काढायचा निर्णय घेतला त्यावेळेस दोघांचे कारखाने 1250 टनाचे होते आणि त्यांना बँकेचं कर्ज पाहिजे होतं। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आम्हा लोकांच्या ताब्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला कर्ज पुरवठा द्या। शेतकऱ्यांचा संसार मार्गी लागण्याच्या करता, आर्थिक सुबत्ता माझ्या मोहोळ तालुक्यात, माझ्या माढा तालुक्यामध्ये येण्याच्या करता जर काही चांगलं घडत असेल तर आपण पुढाकार घेतला पाहिजे, मदत केली पाहिजे। ह्या अनुषंगाने आम्ही त्यांना मदत केली, परंतु
मदत करतानाच त्यांनी सांगितलं नको आता 1250चा नाही, आता 2500चा करायचा. आणि सरकारचं पण धोरण होतं, सहकारी साखर कारखाना करताना 1250चा कारखाना फार छोटा असतो. 1250 कारखान्याला तेवढंच संचालक बोर्ड, 2500 तेवढंच, 5000 तेवढंच, 10,000 तेवढंच. MD तोच, शेतकी अधिकारी तोच, चीफ इंजिनियर तोच, चीफ केमिस्ट तोच. आणि त्याच्यामुळं कारखान्याची कॅपॅसिटी जेवढी मोठी तेवढा खर्च विभागला जातो आणि त्याच्यातून त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला दर देता येतो. आणि हेच गमक आमच्या बबनदादांनी ओळखलं. आणि ज्या भागामध्ये एकेकाळी कुसळ उगवत नव्हतं किंवा फार तर ज्वारी चांगला पाऊस झाला तर व्हायची, असा असणारा माझा माढ्याचा परिसर, उजनीमध्ये अनेकांच्या जमिनी गेल्या, घरदारं जमीन जुमला, शेतीवाडी, मंदिरं, सगळं काही श्रद्धास्थान त्याच्यामध्ये अनेकांचं गेलं. त्याचा फटका माझ्या पुणे जिल्ह्याला बसला, माझ्या सोलापूर जिल्ह्याला बसला, माझ्या नगर जिल्ह्याला बसला. पण कुणाचा तरी अशा पद्धतीनं धरण करत असताना जमीन गेल्याशिवाय इतरांची जमीन ओलिताखाली येत नाही, हे पण आपण अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं हे धरण करण्याचा निर्णय त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळे इथलं चित्र बदललंय. मी येताना बघत होतो काही ठिकाणी केळीच्या बागा, ऊसाचं क्षेत्र, माझ्या द्राक्षाच्या बागा, वेगवेगळ्या प्रकारे पिकं माझा बहादर शेतकरी घेतोय. दुर्दैवाने यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. जिथं पडला तिथं मित्रांनो एवढा पडला की अक्षरशः जमीन खरडून गेल्या. आणि जिथं नाही तिथं इतकी वाईट परिस्थिती आहे की गेल्या वर्षी काही ठिकाणी 750 मिलीमीटर पाऊस पडला, तिथं यंदा 250 मिलीमीटर पाऊस पडला. 100 मिलीमीटर म्हणजे 4 इंच, म्हणजे 10 इंच, 8 इंच, 12 इंच असा पाऊस पडला. आणि मागच्या वेळेस तोच पाऊस जवळपास साधारण 25-30 इंचापर्यंत पडलेला होता. कधी नव्हे ते यंदा बऱ्याच वर्षांनी तुमचं माझं उजनी धरण ओव्हरफ्लो होऊ शकलेलं नाहीये. मगाशी रणजित सिंह शिंदे म्हणाले 60% पाणी आहे, आज 58% पाणी झालेलं आहे. बाष्पीभवन होतंय, इलेक्ट्रिक पंप त्याच्यावर आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी आपल्या पिकाला पाणी घेत आहेत. बऱ्याचशा पिण्याच्या पाण्याच्या योजना सोलापूर सहित अनेकांच्या त्या उजनीवर आहेत, त्यालाही पाणी जात आहे. शेवटी पहिलं पाणी प्यायला, नंतर पाणी शेतीला आणि तिसरं पाणी इंडस्ट्रीला, अशा प्रकारचं धोरण आम्ही मागच्या सरकारमध्ये असताना स्वीकारलेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे. वरची धरणं घोड, कुकडीची 5, बामास्किंड, चास कमान, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर आणि टाटाची धरणं, मुळशी आणि इतर, ती भरल्याशिवाय उजनीला पाणी येत नाही. शेवटचा पाऊस नेहमी पडतो तसा समाधानकारक झाला नाही. माझ्या इकडं वीर, भाटघर, गुंजवणी आणि नीरा देवघर 4 धरणं आहेत, ज्याचं पाणी मला नीरा डाव्या कालव्याने येतं, दीपकाबा आणि बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना उजव्या कालव्याने जातं. परवाच आम्ही कालवा सल्लागार समितीची बैठक घेतली आणि रब्बीचा हंगाम कसा घालवायचा त्याबद्दलचा आढावा घेतला. सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, अनेक संबंधित आमदार त्या मिटिंगला आलेले होते, त्याचंही नियोजन केलेलं आहे. परंतु मला एक माढाकरांना तुम्हाला सांगायचं आहे की दरवर्षी वीरमधनं किमान 3 ते 4 वेळेला वीर पूर्ण भरून वाहील एवढं पाणी वाहतं. यंदा वीरमधनं एक टिपका देखील पाणी वाहिलं नाही, एक टिपका देखील नाही. मी तर इतके वर्ष बबनदादा 95 पासून राजन पाटील आणि त्यांनी आमदारकीला सुरुवात केली, मला थोडं 5 वर्ष आधी मिळाली, तेव्हापासून बघतोय. मला थोडासा शेतीची आवड आहे, पाण्याच्या संदर्भामध्ये थोडा बहुत अभ्यास माझ्यापर्यंत मी केलेला आहे आणि त्याच्यामुळे मिळणारा पावसाचा ठिपका पाणी हे अडवलं गेलं पाहिजे, जिरवलं गेलं पाहिजे, मुरवलं गेलं पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांची शेती चांगल्या पद्धतीनं त्याला करता आली पाहिजे, अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. पण उजनीतनं पाणी गेलं नाही, वीरमधनं पाणी गेलं नाही. काल तर मी एका बारामतीमध्ये पंढराला सभा घेतली, तिथं लोकांनी सांगितलं की दादा ह्या धरणांचं पाणी आमच्या नदीत सोडा आणि केटीवेर भरून द्या. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मागण्या असतात.
आता बघा, तुमचा कारखाना झाला 2,500चा 3,500, 3,500चा 5,000, 5,000चा जवळपास आता 12,000. जर इथेनॉल केलं तर 12 आणि 3 15,000. तरी बबनदादा म्हणतात, दादा 20,000ची परवानगी द्या. माणूस कधीच समाधानी राहत नाही. म्हणजे मी बबनदादांचंच सांगत नाही, कुणाचंही. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. आत्ताही रणजितनं बोलत असताना किंवा दादांनी पण बोलत असताना मानेगाव उपसा सिंचन योजना असेल, सिनामाडा उपसा सिंचन योजनेमध्ये काही गावांचा अजून समावेश करणं बाकी आहे, ती मागणी असेल. भीमासिना नदीवर तापी, सिंदफणा, गोदावरी, मांजरा या नदीवर मागे आम्ही बॅरेजेस केलेत. तशा पद्धतीनं बॅरेजेस करण्याच्या बद्दलची मागणी असेल. तिथं मोडलीमला MIDC करण्याची मागणी असेल. बेदाणा शालेय पोषण आहार करून त्याच्यातनं एक्सपोर्टला सबसिडी द्यावी अशा प्रकारची मागणी असेल. आणि कारखान्याच्या विस्तार वाढीचे ऑर्डर हातामध्ये द्या अशा प्रकारची मागणी असेल. अशा अनेक मागण्या वेगवेगळ्या प्रकारचं निवेदन पण माझ्याकडे आलेली आहेत, मी ती स्वीकारलेली आहेत. तुमची बैठक झाल्यानंतर माझा पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे, तो करून मी रात्री मुंबईला जाणार आहे. उद्या त्या वेगवेगळ्या कामामध्ये ज्या त्या अधिकाऱ्यांना, ज्या त्या मंत्र्यांशी जी काही चर्चा करायची ती मी त्या ठिकाणी करीन. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. परंतु मित्रांनो, ह्या सगळ्याच्या करता निधी देखील मोठ्या प्रमाणावर लागतो. आपल्याकडे काही काही वेळेस नियोजन नीट होत नाही. माझ्या सोलापूर शहराला प्यायला पाणी बंद पाईपलाईन मधनं करण्याच्या करता मी देखील सरकारमध्ये ज्या ज्यावेळेस होतो त्या त्यावेळेस मदत केली. परंतु अजूनही एका ज्या पाईपलाईन मधनं पाणी जातं त्याच्यातून भागत नाही, त्याच्यावर नदीला पाणी सोडावं लागतं. आणि मग बरंच पाणी शेतीला मिळतं, परंतु त्याच्यातलं बरंच पाणी पलीकड कर्नाटक तालुक्यालाही मिळतं, कारण नदी पलीकड कर्नाटक तालुका लागतं, कर्नाटक राज्य लागतं. आणि ते पण मोटारी चालू करतात. सध्याचा विजेचा लपंडाव चालू आहे. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. थोडे बहुत आता थंडी पडायला लागलेली. आज धुकं प्रचंड होतं. त्या संदर्भामध्ये मध्ये आम्हाला सांगितलं हवामान खात्याने की 2 चक्रीवादळ येतील. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला. मी पांडुरंगाला प्रार्थना केली मनामध्ये की बाबा ते चक्रीवादळ येऊन त्याच्यातनं तरी पाऊस परतीचा मोठा पडावा, जेणेकरून आमचं मुजणी आम्ही 100% भरत नाही, 114% भरतो. 114%. मी मंत्री असताना त्याची फ्लॅबची उंची वाढवली आणि 14% पाणी त्याच्यामध्ये जास्त आपण घेतो. एवढं जे काही करता येते ते करण्याचा आम्ही काय रोज माढ्यामध्ये येऊन सांगू शकत नाही. जरी मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, आढावा घेत असेल तर त्याच्यातनं माझ्या बळीराजाचं भलं झालं पाहिजे हा दृष्टिकोन सतत. मगाशी बोलत असताना कुणीतरी सांगितलं की सकाळी 6लाच कामाला सुरुवात करतो. एक सवय झालेली आहे, एक आवड निर्माण झालेली आहे की आपण सकाळपासून लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि त्या प्रकारे आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. कारण नंतर उगीचच इवळत बसण्यापेक्षा अरे त्यावेळेस आपल्याकडे होतं त्यावेळेस केलं असतं तर लय बरं झालं असतं, मग कुणी थांबवलं होतं. त्याच्यामुळं असताना ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहे त्या त्या करण्याच्या करता आपण अजिबात त्याच्यामध्ये मागं पुढं बघायचं नाही, अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असते. मित्रांनो, अनेक मगाशी मानेदादा बबनदादा म्हणाले की बाबा आपली रिकव्हरी कमी आहे. संजय मामा पण मला सांगत असतात ते मी की दादा तुम्हा लोकांच्या पेक्षा आमची रिकव्हरी कमी आहे. मित्रांनो, मी कुणाला दोष देत नाही, पण माझ्याकडची रिकव्हरी असती 12, 12.25. कोल्हापूरची रिकव्हरी असती 13.25 असती की नाही, 13च्या पुढं. म्हणजे त्यांच्या 1 टन ऊसातनं साखर निघते 130 किलो, 135 किलो, पीक पिरियडला 140 किलो साखर निघते. काही कारखान्यांनी काही काळाकरता 145 किलो साखर काढली. आपण किती काढतो? 115 किलो, 110 किलो, काही काही तर 72-100 किलोच काढतात. ते जरा तपासलंच पाहिजे नक्की काय भानगड आहे. पण ही परिस्थिती आहे.
आणि त्याच्यामुळं भावात एवढी तफावत आहे मित्रांनो. माझ्या तालुक्यातल्या कारखान्याचा भाव माळेगावचा तुम्ही ऐकला असेल 3411 रुपये, सोमेश्वरचा भाव 3350 रुपये आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये भाव आहेत 2300 2400 रुपये, 1000 रुपये टनाला कमी. त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रयत्न केला पाहिजे. बबन दादा बाकीचे सगळे प्रयत्न करतात तुमच्याकरता, सिनब भीमा जोडकालवा बोगदा काढतात, त्याच्यामध्ये उपसा सिंचन योजना करतात, आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या तंत्रज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतात, ठिबकचा वापर करा, कमी पाण्यामध्ये पिकं घ्या. आणि अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाडेगावला 15/012 आणि 13/007 ही आहे जास्त ऊसामधनं साखर देणारी व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. त्याचबरोबर आपली 86/032 आहेच, 10,001 आहेच, 8,005 आहेच आणि जिथं चिबळाच्या खराब जमिनी आहेत तिथं 265 आहे. ह्या पद्धतीने केलं पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. 1 टन जर 1% माझे साखर कमी निघाली तर 10 किलोचा भाव आता 3700 रुपये चाललाय. 350 ते 450 रुपये टनाला कमी पडताय. हे सगळं गणित आहे आणि त्याचा विचार जे खाजगी आणि सहकारी साखर कारखानदारी चालवतात त्यांनी जरूर केला पाहिजे. जिथं टोटल लॉसेस कमी करता येतील, जिथं बचत करता येतील, जिथं चांगल्यातला चांगला परिपक्व झालेला ऊस, जसे बबनदादांनी सांगितलं, काही जण इतका कवळा ऊस घेऊन जातात 6 देखील रिकव्हरी नसती. 6 रिकव्हरी म्हणजे एका टनातनं 60 किलो साखर. आम्ही 120 किलो साखर काढणार आणि ती लोक 60 किलो साखर काढणार, कसा भाव मिळणार? ह्याचा पण कुठंतरी आपण अंतर्मुख घेऊन विचार केला पाहिजे. कारण केंद्र सरकारने रिकव्हरीशी निगडित भाव केलेला आहे. FRP भाव म्हणजे FRP, ही पण बाब आपण लक्षात मध्ये घ्या. दादांनी त्याच्यामध्ये इथेनॉल, कोजन अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, इतर मान्यवरांनी पण केलेल्या आहेत आणि त्याच्यातनं तुमच्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता यावी हीच त्याच्या पाठीमागची भावना आहे, कल्पना आहे. ह्या पण बाबीचा आपण विचार करा. परंतु फार मोठ्या प्रमाणावर काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. मित्रांनो, मी कालच कुठंतरी बोललो, तुम्हालाही सांगतो. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही 4 धरणं पुण्याच्या वर आहेत. मी ज्यावेळेस राजकारणात 91 साली आलो त्यावेळेस पुण्याला पाणी ह्या 4 धरणातनं लागायचं 5.5 TMC. किती? 5.5 TMC. आता पुणे वाढलंय 6 बाजूंनी. आता पाणी लागतं जवळपास 19 TMC. 19 TMC, 14 TMC पाणी शेतीचंच कमी झालं ना. दुसरं कुठलं पाणी कमी होणार आहे? राज्यकर्ते कुणी असले तरी देखील पहिलं पाणी तर शेतीचं आपलं प्यायला तर द्यावंच लागेल. म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. आता टाटाची धरणं ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेली आहे, त्याच्यातून वीज तयार केली जाते. आता सूर्यप्रकाशावर वीज तयार होते, वाऱ्यावर वीज तयार होते, न्यूक्लिअरवर वीज तयार होते, बगॅसमधनं वीज, कोजनमधनं तयार होते, अशा अनेक प्रकारमधनं वीज तयार होते. म्हणून पाण्यापासून वीज तयार करण्याच्या ऐवजी ते पाणी पहिलं प्यायला आणि नंतर शेतीला द्या. टाटाचं पाणी 25 TMC जर पुण्याला मिळालं तर तेवढं पाणी माझ्या पुणे जिल्ह्याला, सोलापूर जिल्ह्याला जास्तीचं मिळायला मदत होणार आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न असतात. मित्रांनो, तुम्ही कदाचित म्हणलं असेल की मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या आणि असे निर्णय आम्ही लोकांनी, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, बबनदादा, मी, संजय मामा, यशवंत माने, आम्ही सगळ्यांनी, सुनील तटकरे असा निर्णय का घेतला? मित्रांनो, शेवटी सरकारमध्ये आपण असल्यानंतर कामं जास्त होतात, लोकांचे प्रश्न सोडवता येतात. बहुजन समाजाला मदत करण्याच्या करता, वंचित वर्गाला मदत करण्याच्या करता आपल्या परिसरामध्ये आज ज्या काही मागण्या बबनदादांनी केल्या, विचारा बबनदादा, संजय मामा, यशवंताला, की सगळी कामं मधल्या काळामध्ये थांबली गेलेली होती.
पुन्हा आपण सरकारमध्ये गेल्यानंतर स्थगिती आपण उठवली, निधी देण्याच्या बद्दलच्या आपण निर्णय घेतला, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपल्याला मदत त्या ठिकाणी केली आणि त्याच्यातून आपण आपल्या भागातले प्रश्न हे मार्गी लावण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी झालो, म्हणून त्या पद्धतीचा निर्णय. आणि आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांनी जो रस्ता दाखवलेला आहे, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, अण्णाभाऊ साठेंचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, या महापुरुषांचा, महास्त्रियांचा विचार, या विचारानेच आपण पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. अल्पसंख्याक समाज असेल, माझा वंचित समाज असेल, आज आपण माढा तालुक्यातील अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 2022 मध्ये तालुक्यातील 13 रस्त्यांच्या करता 27 कोटी रुपये आपण मंजूर केले. अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 2023 मध्ये तालुक्यातील 6 रस्त्यांच्या करता 30 कोटी रुपये मंजूर केले. पावसाळी अधिवेशनात 2023 मध्ये तालुक्यातील 36 ग्रामीण मार्गासाठीच्या रस्त्याकरता 30 कोटी मंजूर केले. माढा येथील जे बबनदादांनी प्रशासकीय इमारतीचं सांगितलं, ते काम रेंगाळलेलं होतं, त्याच्याकरता 13 कोटी रुपये पाहिजे होते, ते आपण मंजूर केले. टेंभुर्णीचा उल्लेख दादांनी केला, उपजिल्हा रुग्णालय इमारतीसाठी 20 कोटी आणि इरिगेशनची जागा असली तरी त्यांनी 1,50,00,000 रुपये मागितले, ते आपण मंजूर केले. माढा येथे नेत्र रुग्णालयाचं बांधकाम ते 1.25 कोटीचं पूर्ण केलं. कुडवाडी येथील ट्रॉमा रुग्णालयाचं 6.5 कोटीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. आणि नाबार्डमधनं काही रस्ते आणि मगाशी त्यांनी सांगितलं एन्युटीमधनं, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं, पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधनं ही शेवटी कामं करायची असतात. आपण लोकप्रतिनिधी कशा करता निवडून देतो? आपण लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या भागातला सर्वांगीण विकास हा करण्याच्या करता निवडून देतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, नवीन पिढीला त्या ठिकाणी रोजगार मिळवून देण्याच्या करता. मध्ये आमच्या बरोबर बदनामी केली की हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती करतात. हे महायुतीचं सरकार, देवेंद्रजींनी काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं की कुठल्या कुठल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये कसं कसं कॉन्ट्रॅक्टची भरती सुरू झालेली आहे आणि ही पण भरती, हा निर्णय कुठल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी GRच दाखवला. मग काही जणांची तोंड गप्पा झाली. अरे आपण राज्यकर्ते असताना आपण काय केलंय त्याचं काहीतरी आपण अंतर्मुख होऊन विचार करा ना. विरोधी पक्षामध्ये गेले की सगळे सत्ताधारी पक्षावर ढकलून द्यायचा. आणि म्हणून आम्ही 1.5 लाख मुला मुलींची सरकारी वेगवेगळ्या विभागामध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यातले काही हजार भरती झाली आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती, त्याला तो GR रद्द केला. शेवटी सरकार हे कुणा करता असतं? लोकांच्या करता असतं. अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न. मित्रांनो, 1 रुपयामध्ये पीक विमा, ह्याच्या आधी शेतकरी एवढे पीक विमा उतरत नव्हते. आता 1,70,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवलाय आणि त्याच्यामध्ये जवळपास राज्य सरकारनी शेतकऱ्यांच्या वतीनं 4,783 कोटी रुपये आणि केंद्र सरकारने 3,231 कोटी रुपये असा 8,016 कोटी रुपयाचा विमाचा हप्ता आपण भरलेला आहे. शेतकऱ्यांचा 1 रुपयाप्रमाणे 1,70,00,000 आणि हे दोघांचे मिळून 8,016 कोटी रुपये. आणि विम्याची संरक्षित रक्कम किती माहिती आहे? 54,855 कोटी. का तर कुठं अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, अवकाळी पाऊस आला, पिकाचं नुकसान झालं, वादळ आलं, चक्रीवादळ आलं, तर त्याच्यातनं माझ्या शेतकरी पुन्हा उभा राहावा. तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज द्यायचा निर्णय घेतला. हे निर्णय घेतले. अनेक प्रकारचे निर्णय मी तुम्हाला सांगू शकतो. का तर हे आपल्याला मदत करण्याच्या करता घेतलेले होते. मित्रांनो, ह्याच्यातून हे प्रश्न सोडवत असताना जी लोक आज सत्तेवर नाहीत ते वेगवेगळ्या पद्धतीनं बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. अरे आम्हाला पण अनुभव आहे ना. आम्ही काय एकदम उठलो उपमुख्यमंत्री नाही झालं. आम्ही आमच्या भागामध्ये करून दाखवलंय. मी माझ्या भागातल्या संस्था नंबर 1 चालवतो.
कुठेही त्याच्यामध्ये वोट ठेवायला जागा नाहीये, पण फक्त माझ्या भागात मागाच्या जिल्ह्यात करून काय उपयोग आहे? सांध्यापासून बांध्यापर्यंत झालं पाहिजे, त्याकरता आमचा प्रयत्न आहे. शेवटी काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो आणि त्याकरता आमचा सगळ्यांचा हा खटाटोप आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आज अनेक प्रकारची निवेदनं ही मला माझ्या कार्यकर्त्यांनी, वडीलधाऱ्यांनी, माझ्या मुलींनी, माझ्या इतर सहकारी मित्रांनी, भगिनींनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये बेदाण्याच्या संदर्भातलं आहे. परवा मी नाशिकला सह्याद्री फार्म बघायला गेलेलो होतो. एक असा शेतकरी पुढे आला आणि संपूर्ण तिथलं चित्र बदलून टाकलंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, जे आवडीनं शेती करतात त्यांनी अवश्य कधीतरी एक दिवस वेळ काढा आणि तो सह्याद्री फार्म बघायला जावा. अक्षरशः असं माळ होतं, तिथं नंदनवन केलेलं आहे, जसं इथं बबनदादांनी केलेलं आहे. आणि जर प्रयत्न केला, सगळ्याच गोष्टी आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या करून चालत नाही. काही आपण पण प्रयत्न केला पाहिजे आणि मग सरकारकडनं पण काही मागितलं पाहिजे. सरकारनी पण त्याला जोड दिली पाहिजे. दोस्तों, क्या आप भी अपने एसी की लगातार सफाई कर करके थक चुके हो और अब किसी ऐसी चीज की तलाश में हो जो आपके एसी को बार बार आने वाले दूध देण्याचा प्रयत्न केला आपण. त्याच्यामध्ये काही पोषक आहार म्हणून खिचडी देतो, आणखीन काही पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतो. मागं अंडी उकडलेली देण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला विरोध झाला. काही समाज शाकाहारी आहे, ते म्हणले आमच्या पोरांना कसली सवय लावता. त्याच्यावर तिथं कुठं भावना कुणाच्या दुखून चालत नाही. दूध देत असताना त्या दुधामध्ये जर विलंब झाला तर नासतं, त्याच्यातनं माझ्या मुलामुलींचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्याच्यावर तिथंही अडचण येऊ नये. आता बेदाणा तर अतिशय गोड असतो, त्याच्यातनं कुणी फक्त तक्रार करू नये आमच्या पोरांना डायबिटीज झाल्यावर काय करायचं. त्याच्यामुळं सगळ्यांना योजना राबवली गेली पाहिजे, परंतु त्याच्यातनं कुठली त्रुटी राहता कामा नये, त्याच्यातनं कुणाच्या मनामध्ये शंका कुशंका राहता कामा नये. आणि म्हणून माझ्या सोलापूर जिल्ह्यात, माझ्या सांगली जिल्ह्यात, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये, माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये, ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी जो कष्ट घेतो ना, जो मेहनत करतो, तो द्राक्षाचा शेतकरी असतो. ऊसाचा शेतकरी असा तसाच धर कांडन दाब, बघू मग कसा येईल तसा येईल. परंतु डाळिंबाला, द्राक्षाला, इतर जी काही पिकं असतात, केळीला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आणि ऊसाला पण मेहनत घेणारा 100 टनाच्या पुढे काढतो. माझ्या समोर कितीतरी शेतकरी 125 टन ऊस काढणारे आहेत, 100 टन, 110 टन, 105 टन ऊस काढणारे. पण ते शेतकरी असले तरी काही शेतकरी एकरातनं 10 टन ऊस काढणारे पण आहेत. ह्या कटावरून बघितलं की तिकडे कोण चाललेलं दिसतंय. आणि नुसतंच कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी जायचं, काय रे काय चाललंय सध्या, हे अजित पवारने असं का केलं असेल. दुनियाच्या गप्पा आणायच्या. शेतातलं गाजर गवत काढता काढता नाकेनो, तिथं तर डुंकून बघायचं नाही, खुरपण करायची नाही, काय नाही, तणानी पार वाटोळं झालेलं असतं. पण गप्पा तर काय, मोदी साहेबांनी असा का मुद्दा मांडला असेल. अरे ते बघतील ना, तुला काय करायचं, तुझी शेती कर ना. पहिल्यांदा तुला 0% व्याजाने पीक कर्ज देतोय, 1 रुपयामध्ये तुला पीक विमा देतोय. बाकीचा 72 शेतकरी त्याच्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण देत आहे, चांगला संस्कार करतायत, चांगले त्याच्या संदर्भामध्ये जीवन जगतायत. आणि तुम्ही काय सांगताय. ह्या पद्धतीनं माझी इतरांना विनंती, व्यसनाधीन होऊ नका. साधू संतांचे विचार, पांडुरंगाचे विचार डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यातनं आपलं भलं करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हे सगळं होत असताना मगाशी जे काही बबनदादा तुम्ही मानेगाव, सिनाबाना ह्याच्याही संदर्भामध्ये किंवा भीमा सीना नदीवर बॅरेजेस ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाटबंधारे मंत्रीपद आहे, ते उपमुख्यमंत्रीपद आहे, माझ्याकडे अर्थ मंत्रालय. आम्ही दोघं जण मिळून ह्याबद्दलची बैठक तातडीनं घेऊन ह्याच्यामध्ये कसा पुढं मार्ग काढायचा आहे. बाबा काही संजय मामाचे पण प्रश्न आहेत, काही यशवंताचे पण प्रश्न आहेत, इतरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण
मार्गी त्या बाबतीमध्ये लावू. मगाशी बोलत असताना कोणीतरी सांगितलं की बाबा कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी म्हणले आता इकडं आणायचं नाही, बबनदादाच म्हणले ती जोड कालवा, त्याच्यात नीरा नदीचं तर पाणी आपण पहिल्यांदा उजनीमध्ये आणू. ते पाणी आणायला मी खरं तुम्हाला सांगतो, माझ्या आणि बबनदादाच्या हयातीत तरी ते पाणी येत नाही. मी बबनदादा राजन पाटील आपल्या हयातीत नाही, कारण मी त्याचा इतका अभ्यास केलाय. इतके 1000 कोटी रुपये लागत आहेत, इतके 1000 कोटी. आत्ता तर माझ्या माहितीप्रमाणे त्याला कमीत कमी 40 ते 50 हजार कोटी रुपये लागतील कमीत कमी, आणि अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करायचा असतो. आणि त्याच्यामुळं आणि ते पाणी कधी येणार? पुराच्या पुरतच. कारण पंचगंगा, माझं कोयना, माझी वारणा, आमची कृष्णा, ह्या नद्या ठराविक काळात चालतात. पूर परिस्थिती नंतर काय, ती बोगदा केल्यानंतर आता कसा सीना विमा जोड कालवा, त्याच्यामधनं धरण भरलं की बोगदा चाललाच, तसं तिथं नाहीये. त्याच्यावर करताना काही जण लोकांना असं काही स्वप्न दाखवतात की आपल्यालाही वाटतं, आम्हालाही लहानपणी आम्ही बारामतीला असताना नाजरं झालं पाहिजे, नाजरं झालं पाहिजे, नाजरं झालं तर बारामतीचं कल्याण होणार. नाजरं झालं, पुरंदर तालुक्यातली तिथली गावं देखील बागायती होऊ शकली नाही. फार परिस्थिती बाबांनो वेगळी आहे, परंतु मी कुणाला नावमेद करत नाही. माझं हे मत आहे, ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त अभ्यास करून जर वेगळा काही प्रस्ताव आणला तर मी तज्ञांच्या बरोबर चर्चा करायला तयार आहे. मी इरिगेशनच्या लोकांना घेऊन बसायला तयार आहे. जे रिटायर झालेले चांगले अधिकारी आहेत त्यांचाही मी ऐकायला तयार आहे. आम्ही उगीच होत नाही असं नाही. काही वेगवेगळी टेक्नॉलॉजी आली, वेगवेगळं काही तंत्रज्ञान आलं तर आहे आपली तयारी. ही पण बाब मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. मित्रांनो, तिसरा हे सगळे निवेदन, आणि त्याच्यामुळं मगाशी दादांनी जे काही सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी त्या बैठका लावून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं, मला बेदाण्याचं जरा सोपं वाटतं, कारण त्याच्यात काही अंड्यासारखं नासायचं नाही, दुधासारखं काही खराब व्हायचं नाही. अरे थांब ना, अजून भाषण कुठं झालंय, लय सांड्यावर आलाय. जरा दमानी घे, लय असल्या सभा बघितल्यात. मित्रांनो, अजून एक महत्वाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये चर्चेला चाललाय, तो म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करण्याचा अधिकार समाजातल्या प्रत्येक घटकाला आहे. तो संविधानाने, कायद्याने, नियमाने दिलेला आहे. त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. आंदोलन करू शकतात, चक्री उपोषण करू शकतात, मोर्चे काढू शकतात, भाषणं करू शकतात, लोकांना जागृत करू शकतात. ह्याबद्दल अनेकदा आपल्या राज्याची निर्मिती झाली 1960ला. आपण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कार्यशाळा आता आहे 2023, 63 वर्ष झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून अनेक मुख्यमंत्री आता एकनाथराव शिंदेच्या पर्यंत झाले. सुरुवातीच्या काळामध्ये तर अशा प्रकारची कधी मागणी नव्हती. विलासराव मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडी ही मागणी डोकंवर काढायला लागली. आम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये सगळ्यांनी ठरवलं आणि आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. 16% मराठा समाजाला, 5% मुस्लिम समाजाला, 21% आरक्षण. आत्ताचं 52% आरक्षण ST, SC, NT, OBC सोडून हे द्यायचा निर्णय झाला. आम्ही त्या बाबतीमध्ये अभ्यास केला. आम्हाला जो सल्ला देण्यात आला त्या पद्धतीने आम्ही केलं. दुर्दैवाने हायकोर्टामध्ये ते टिकलं नाही. मगाशी गायकवाड आयोगाचं कोणीतरी बोललं, त्यावेळेस त्या पद्धतीने ते झालं. नंतर देवेंद्रजींचं सरकार आलं, त्यांनी पण आयोग नेमला, त्यांनी पण त्यांच्या परीने अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते नाकारण्यात आलं. आज माड्याकरांनो किंवा शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रात 52% आरक्षण आहे. मागासवर्गीयांना, आदिवासींना,
भटक्यांना आणि इतर मागासवर्गीयांना 10% इकॉनॉमी वेकर सेक्शन मधल्या काळामध्ये ज्यांना अजिबात आरक्षण मिळत नाही कशातच, त्यांच्या मुलांना मुलींना गरीब असतील तर त्यांचाही हक्क आहे म्हणून 10% आरक्षण देण्यात आलं. 52 आणि 10 62. सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण टिकलं नाही. प्रचंड मोर्चे, 58 मोर्चे केवढे निघाले. आम्ही पण त्या मोर्चामध्ये शेवटी चालायचो. सुरुवातीला आमच्या मुली असायच्या, नंतर आमच्या महिला असायच्या, आमच्या म्हणजे आपल्या, नंतर पुरुष मंडळी असायची. कुणाचाही बोर्ड नसायचा. मराठा सकल समाज तशाच पद्धतीनं धनगर समाज आपल्या आपल्या परीनं मागणी करतोय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल बैठका झाल्या. मनोज पाटलांनी त्या बाबतीमध्ये आंदोलन केलं. त्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. न्यायाधीश शिंदे साहेबांचं एक समिती नेमलेली आहे, ते त्याच्याबद्दलचा अभ्यास करताय. कारण आता जर उद्याच्याला आरक्षण द्यायचं म्हटलं तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतलेली होती. जेवढे पक्ष आहेत तेवढे प्रमुखांची, विरोधी पक्ष नेते सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं आता दिलेल्या 52% आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता तुम्ही राहिलेल्या मधनं आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. मधून बातम्या येतात, आंदोलन होतात. इंदापूरला सभा झाली, बारामतीला झाली, जालन्याला झाली, दैवडीला झाली, फलटणला झाली. सभा घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आणि त्या सभेमध्ये जी भूमिका मांडायची ती मनोजजींनी मांडली. त्याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी द्या. आणि आत्ता ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत. किती? 350. माझ्याकडे आत्ता ते यादी आहे. त्यांचं म्हणणं की आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळत नाही, आमच्यात जे खरोखरीच कुणबी आहेत त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे. विदर्भामध्ये देशमुखांना आरक्षण आहे, उत्तर महाराष्ट्रात आरक्षण आहे, मराठवाड्यात निजामशाहीच्या काळात मराठवाडा महाराष्ट्रात आला. त्यांच्या काळातलं रेकॉर्ड बघायला सांगितलं, हैदराबादला जाऊन उर्दूमध्ये तपासायला सांगितलं. तोही आपण प्रयत्न करतोय. मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाल्यानंतर आम्ही जसं मराठा सकल समाज मागणी करतो, मी पण मराठा समाजाचाच आहे, मी दुसऱ्या समाजाचा नाही आहे. मलाही त्या ठिकाणी समाजातल्या गरीब वर्गाला, पण माझ्या मुलामुलींना, संजयच्या मुलामुलींना, कल्याणरावच्या, बबनदादांच्या, दीपकच्या, राजन मालकाच्या, रणजितच्या, इथं अनेकांना मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही. पण एक वर्ग आपल्या मराठा समाजात असा आहे की त्यांना आरक्षणाची गरज आहे. ते आर्थिक बाबतीत कमकुवत आहे. ते आज कष्ट घेत आहेत, परिश्रम घेत आहेत. काही जण रोजगार हमीच्या कामाला जात आहेत. जमिनीचे तुकडे पडले. आजोबांना माझी जर 40 एकर जमीन असेल, 70 एकर, तर त्यांना 7 मुलं झाली, 10 एकर. माझ्या वडिलांना 2 मुलं, आम्ही झाली 5 एकर. मला 2 मुलं झाली 2.5 एकर. झाला अत्यल्प भूधारक. कारण त्याच्यात तर कुणी थांबायला तयारच नाहीये. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालोय. 35 चोक 140, चौपट 75 वर्ष. याला कुठल्या जगाची ताकदच नाही, कुठल्या देशाची. उलट आता जपानची लोकसंख्या कमी होतीये. ते जास्त मुलं जर जन्माला आणली तर त्यांना सवलती देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह देत आहेत. ठीक आहे, ते त्यांना लागला, मला त्याच्याशी काही करायचं घेणं देणं नाही. आपण योग्य पद्धतीनं 1-2 अपत्यावर, मी 1 अपत्यावर म्हणणं बरोबर नाही. मलाच 2 आहेत तर म्हणतील तुला 2 आहे, तू काय सांगतो 1 अपत्यावर. त्याच्यावर 2 अपत्यापर्यंत थांबलं पाहिजे. सगळ्या समाजाने, कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये. देवाची कृपा, देवाची कृपा, काय देवाची कृपा नसते, आपलीच कृपा असते. त्याच्यामुळं तुम्ही उगीच हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका. मनोज पाटलांनी जी काही भूमिका मांडलेली आहे, त्यांनी 30 दिवस घेतले, परत 10 दिवस दिलेत.
त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही अतिशय तज्ञ प्रख्यात वकिलांशी बोलतोय. कारण मित्रांनो, आता राज्यकर्ते आम्ही आहोत. उद्याच्याला द्यायचं झालं आणि ते टिकलं नाही तर लोक म्हणतील ही निव्वळ आम्हाला फसवतात, हे आम्हाला बनवतात राज्यकर्ते. अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून जसं एकदा दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील आपण फुंकून पितो, तसं प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आत्ता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या. ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही. धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये घाला. आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका. बाजू एक नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती, मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. काही काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, कुणबी आहे, ते पण जाऊन बसतात. आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता? नाही, सगळेच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो. अरे म्हटलं, तुम्हाला तर आहे ना ओबीसीचं सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच, जे कुणबी आहेत ते. अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये कुणालाही नावमेद करण्याचं आमचं कारण नाही. मगाशी बबनदादांनी सांगितलं तसं सोशल मीडियामध्ये दचा मा केला जातो, काही पण आमच्याबद्दल पसरवलं जातं. आम्ही देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत. मग मराठा असेल, धनगर असेल, पण आमची भूमिका ही आहे की आत्ता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण तेवढा 52% पुन्हा समाज बिथरल ना, तोही नाराज होईल ना. म्हणून त्यांच्या 52%ला आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शनला, त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते. मी ती आकडेवारी काढायला सांगितली की बाबा ते आरक्षण 10% मिळाल्यापासून जी नोकर भरती झाली, जे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली, ती कुणाला किती किती टक्के मिळाली त्याची पण आपण माहिती देणार आहोत. पण हे 52, 10, 62 ते सोडून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, गुण्या गोविंदांनी राहावं, जातीपातीमध्ये सलोखा राहावा, त्याच्यामध्ये कुठेही दरी पडू नये, अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक आहे. उलट मध्ये तर आम्ही मागणी केलेली आहे. जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली, माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या. नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थमंत्री म्हणून मीच कितीतरी अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. आणि त्यामुळं जात न्याय, खरं 2011च्या नंतर 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती त्या ठिकाणी होऊ शकली नाही. आणि जसं मी बिहारची माहिती मागवली, एकनाथराव शिंदेंनी मागवली, देवेंद्रजींनी मागवली आहे की त्यांनी कशी जनगणना केली, त्याला काही 1000 कोटी रुपये खर्च होतील, झाले तरी चालतील, पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आज जो सकल मराठा समाज मागणी करतोय, ती पण मागणी पूर्णत्वाला नेत असताना त्याच्यातून इतरांच्याही कुठं आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यांच्याही भावना कुठं दुखावल्या जाणार नाही. आणि असणाऱ्या 38% राहिलेल्या 38% त्यामध्ये सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याच्या बद्दल न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती समिती बसवलेली आहे आणि तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे आपला मंत्रिपद. त्याच्या संदर्भामध्ये आता मला तिथं जागाच नाही. पूर्वी मला सांगता यायचं वरिष्ठांनी नाही केलं त्याला मी काय करू. थांबणार. त्याच्या संदर्भात आम्ही सगळ्यांनी
एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार झालं, 20 लोकांचं मंत्रिमंडळ होतं आणि त्याच्यात आम्ही चर्चा केली आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या करता, आमची कामं होण्याच्या करता, बहुजन समाजाचं भलं होण्याच्या करता, वंचित वर्गाचं, गरीब वर्गाचं, मागासवर्गीय आदिवासी वर्गाचं, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली. आज 45-50 आमदार भूमिका घेतात, हे काही साधीसुधी गोष्ट नाहीये आणि त्याच्यातनं आम्ही पण 30-35 वर्ष समाजकारण राजकारण केलेलं आहे. आम्ही पण वरिष्ठांचा मान राखलेला आहे, वरिष्ठांचा आदर केलेला आहे, वरिष्ठांनी जे सांगितलं ते त्या ठिकाणी पाळलेलं आहे, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरिष्ठांनी बाहेरनं 2014ला भाजपला पाठिंबा दिला, आम्ही गप्प बसलो, ठीक आहे, दिला, निर्णय घेतला, मान्य आहे. अशा अनेकदा घटना घडल्यात, त्याचा मी बऱ्याचदा साक्षीदार झालेलो आहे. स्वर्गीय आर पाटील आज हयात नाही, नाहीतर आर आणि मी अशा वेळेस बऱ्याचदा असायचो. पिचड साहेब असायचे, भुजबळ साहेब असायचे, पद्मसिंह असायचे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील असायचे, हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यामध्ये असायचे. ही पण बाब तेवढीच निर्विवादपणे सत्य आहे, हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि त्याच्यातनं आम्ही ही भूमिका स्वीकारलेली आहे. आत्ता आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की साधारण शिंदे साहेबांचे जेवढे मंत्रीपद असतील, कारण त्यांचे पण 50 आमदार आहेत, आमचे पण तेवढेच आहेत, सगळ्यात जास्त आमदार भाजपचे आहेत, 105 का 106 आणि 9 बाहेरनं पाठिंबा देणारे 115 असे आमदार त्यांच्या विचाराचे आहेत आणि त्या पद्धतीनं करा. पहिल्यांदा त्यांनी 9 मंत्रिमंडळामध्ये सहकारी घेतले आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्याच्यातनं किती राष्ट्रवादीला मिळत आहेत, किती शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे कारण ते मुख्यमंत्री आहेत. मात्र संख्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाजपची जास्त असल्यामुळं ते त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार, हे देखील त्रिवार सत्य आहे. आणि आम्ही पण त्यांना विचारतोय, मध्ये पितृपंधरवडा चाललेला होता, आता पितृपंधरवडा झालाय, नवरात्र झाली, उद्या दसरा आहे, दिवाळी आली, जो काही निर्णय त्याच्यामध्ये, कारण 3 पक्षाचं सरकार आहे, त्यांच्याही वरिष्ठ मोदी साहेब पंतप्रधान आणि अमित शाह साहेब गृहमंत्री, अशा पद्धतीनं त्या वरिष्ठांच्या सल्लामसलत करूनच हे निर्णय होत असतात आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या काही जागा मिळतील त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मी, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला नाराज करणार नाही, एवढाच शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. अतिशय 6 वेळेला निवडून येणं हे साधी सोपी गोष्ट नाही. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी म्हणणाऱ्यांची फाटती, खरंच फाटती. पण आता आम्हाला माहिती आहे की कसं काय माणसं कशी सांभाळावी लागतात. मग अशी मी संजय दादाचं पण भाषण, सुहास दादा काय नाही, संजय पाटलांचं, संजय दादा ते म्हणले की पूर्वी मी तिकडं होतो, आता मी दादांकडे आलोय, दादांनी पण मला सामावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं सर्व तरुणांना, तरुणींना, महिला भगिनींना, वडीलधाऱ्यांना बरोबर घेऊन बबनदादा पुढे चाललेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आज जिल्ह्यातले बहुतांशी सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आबाब लोकांच्या बरोबर आहे. त्याच्यातून समाजाचं भलं होण्याच्या करता जेवढं काही परिश्रम घेता येईल, कष्ट घेता येईल आणि आज बबनदादांनी